पूर्वीच्या काळी सर्वांचे उद्योगधंदे ठरलेले असायचे. त्यामुळे सुताराचा मुलगा सुतारच होणार, कुंभाराचा मुलगा कुंभारच होणार, व्यापाऱ्याचा मुलगा देखील व्यापारीच होणार. आणि लहानपणापासून वडिलांबरोबर काम करत असल्यामुळे व्यवसायातील आणि कामातील छोटे मोठे जे बारकावे असायचे ते त्यांना चांगल्या प्रकारे माहिती झालेले असायचे. पण एखादा छोटा मोठा व्यापारी देखील गावागावामध्ये फिरायचा किंवा देश विदेशात फिरायचा, त्यामुळे त्याच्या मुलांना ती संधी मिळायची नाही की त्याच्याबरोबर काम करतील. त्यामुळे ती मुलं फक्त ऐक्यू माहितीवरच अवलंबून असायची. एखाद्यावर लहान वयातच समजा जबाबदारी पडली किंवा त्याला अनुभव घेण्यासाठी जर पाठवायचं असेल ना, तर त्यापूर्वी व्यवसायातील जे जुने जाणगे असायचे ते त्याला व्यवसायामधील जे का खास फळगे असायचे ते समजावून सांगायचे, जेणेकरून तो व्यवस्थितपणे ती मोहीम फत्ते करून परत येईल. त्यामुळे जोपर्यंत तो स्वतःहून व्यापार करण्यासाठी बाहेर पडत नाही ना, तोपर्यंत त्याच्याकडे पूर्वजांची फक्त ऐक्यू माहिती असायची, पण स्वतःचं ज्ञान नसायचं, स्वतःचे अनुभव नसायचे. आणि म्हणूनच कित्येकदा त्याला नाण्याच्या दुसऱ्या बाजूची माहितीच नसायची. एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे ज्ञान देऊन मानवी समाज विकसित झाला आहे. हे ज्ञान संस्कृती, परंपरा आणि मूल्यांना आकार देते. कठोर वातावरणामध्ये टिकून राहणं असो किंवा कलाकुसरीमध्ये प्रभुत्व मिळवणं असो किंवा सामाजिक नातेसंबंधात पुढे वाटचाल करणं असो, आपल्या पूर्वजांचे जे अनुभव आहेत ते त्यामध्ये खूपच कामाला येतात. आपला इतिहास, संस्कृती, मानवी अनुभव पिढ्यानपिढ्या करत आपल्या पूर्वजांकडून आपल्यापर्यंत पोहोचतात हे मान्य. पण आपण एक गोष्ट विसरतो की आपल्या स्पर्धकांना किंवा इतर भिन्न प्रवृत्तीच्या लोकांना देखील काहीतरी माहिती असेल, काही ज्ञान असू शकतं जे वारसा हक्काने त्यांच्या पूर्वजांकडून त्यांना मिळालं असेल. आणि त्यामुळे बहुतेक वेळा आम्ही फक्त आमच्याच गुर्मीमध्ये असतो, आमच्या माहितीच्या गुर्मीमध्ये असतो. आणि ज्यावेळी इतर लोकांच्या ज्ञानाची सखोलता जेव्हा आम्हाला माहिती पडते, जेव्हा ते समोर येतं, त्यावेळी मात्र आम्हाला आश्चर्याचा धक्का बसतो आणि आमचा उंच उडत असलेला घोडा धाडकन जमिनीवर खाली पडतो. नमस्कार, मी शैलेश तांडेल. तुम्ही पाहत आहात सर्च लाईट विदिन. तुम्हाला टोपीवाला आणि माकडांची गोष्ट माहीत असेलच. तुमच्या लहानपणी कदाचित तुम्ही वाचली असेल, कोणाकडून ऐकली असेल. आणि जर ऐकली नसेल, माहीत नसेल, तर ते पुन्हा एकदा सांगतो, ते ऐकून घ्या. आणि त्याचबरोबर त्या गोष्टीच्या पुढे नंतर काय झालं ते कदाचित तुम्हाला माहीत नसेल. त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका. मी तुम्हाला ती गोष्ट पुन्हा एकदा सांगतोय. फार पूर्वी एक टोपीवाला टोप्या विकण्यासाठी गावागावामध्ये फिरायचा आणि त्या गावागावातून फिरण्यासाठी त्याला कित्येक वेळा डोंगर दऱ्या देखील पार कराव्या लागायच्या. आणि एक दिवस असाच आडवाट्याने चालत असताना थकला होता. त्यामुळे त्याने आपलं जेवण उरकून घेतलं आणि त्यानंतर विश्रांतीसाठी थोडा पहुडला. ज्यावेळी तो उठला त्यावेळी त्याला जाणवलं की त्याच्या गाठोड्यातल्या सर्व टोप्या गायब झालेल्या आहेत. त्याने आजूबाजूला लक्ष दिल्यानंतर लक्षात आलं की तिकडच्या ज्या माकडांनी त्या टोप्या मस्तपैकी घालून झाडावर इकडे तिकडे बसले. आणि त्याच्यानंतर त्याला कळे नाही की काय करावं. तो त्या माकडांच्या मागे पळायला लागला, काठीने त्यांना उचलायला लागला, त्याच्या दगड वगैरे मारायला लागला. आणि त्यानंतर माकडं देखील त्यांच्या हातात जे काय मिळत होतं ते फेकून त्याला मारत होते. आणि त्याबरोबर ती माकडं त्याची चेष्टा देखील करत होते, त्याची मस्करी करत होते, त्याला चिडवून दाखवत होते. आणि त्यानंतर शेवटी तो वैतागला आणि त्यांनी आपली टोपी काढली आणि जमिनीवर आपटली. त्यांनी ती टोपी जमिनीवर आपटल्याबरोबर त्या माकडाने देखील ती टोपी डोक्यावरून काढली आणि खाली जमिनीवर आपटली. तसं त्याने फटकन त्या टोप्या जमा केल्या आणि निसटला तिथून. आता ही झाली पहिली गोष्ट. आता त्याच्यानंतरची गोष्ट तुम्हाला सांगतो, जरा नीट लक्ष देऊन ऐका. स्वतः तो टोपीवाला म्हातारा झालाय आणि त्याचा नातू या धंद्यामध्ये आता उतरणार आहे. त्यामुळे त्याने नातवाला जवळ बोलवलं आणि त्याला सांगितलं की बघ, काय आहे ना की मागे जसं मी त्याला सांगितलं होतं ना माकडांची गोष्ट, बोलता अहो आजोबा काय किती वेळा सांगणार, माहिती आहे मला, अगदी तोंडपाठ झालेली गोष्ट आहे ती, कितीतरी वेळा तुमच्या तोंडून ऐकले, त्यामुळे मला माहिती आहे काय करायचं ते. तर बोलला ठीक आहे, जा बाबा. त्यानंतर त्या टोपीवाल्याचा नातू गावागावामध्ये फिरायला लागला टोप्या विकण्यासाठी. आणि असंच एका आडवाटेने जात असताना थोडा थकला होता. त्यामुळे विचार केला की जरासं विश्रांती घेतो आणि नंतर मग पुढचा प्रवास सुरू करतो. आणि तो तिकडे जरा विश्रांतीसाठी झोपला. जेव्हा उठला त्यावेळी त्याला जाणवलं की त्याच्या टोप्या गायब झालेल्या आहेत आणि घाबरला.
आणि त्यानंतर त्याने इकडे तिकडे लक्ष दिलं तर माकडं होते. त्याने ते दगड वगैरे मारायला सुरुवात केली, पण काही फायदा नाही. आणि नंतर त्याला अचानक लक्ष दिलं की मी काय करतोय, आजोबांनी काय सांगितलं होतं, मला तर तेच करायचं. आणि त्यांनी त्याच्या डोक्यावरची टोपी अशी काढली आणि चिडल्याचं नाटक केलं आणि अशी झोपी खाली आपटून दिली. आणि त्यानंतर तो बघायला लागला इकडे तिकडे, सर्व माकड आपले शांतपणे त्याच्याकडे बघतायत. आणि तो म्हणला, अरे असं कसं झालं, आजोबांनी तर मला हेच सांगितलेलं की टोपी डोक्यावरून काढून टाकल्यानंतर माकडं देखील ती टोपी खाली फेकून देतात. बोलतो असं कसं झालं, माकडं फेकत का नाही. आणि तिथून एका माकडाचा आवाज आला, काय रे, तुझेच आजोबा होते का, आमचे नव्हते, तूच आला तुझ्या आजोबाकडून शिकून, आम्ही काही शिकलो नाही काय. नक्कीच त्याला त्याच्या टोप्या परत मिळाल्या नाही. त्या सर्व माकडांनी मिळून त्याला वेगळीच टोपी घातली होती. पण असं कसं घडलं असेल. आता कृपया कमेंटमध्ये हे लिहू नका की त्या माकडाला बोलता कसं आलं, त्या तरुण व्यापाऱ्याला त्या माकडांची भाषा कशी कळली. काय आहे की जेवढी ती पहिली गोष्ट काल्पनिक आहे ना, तेवढाच मी तुम्हाला सांगितलेला उत्तरार्थ देखील, त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो देखील तेवढाच काल्पनिक आहे. त्यामुळे एकंदरीत त्या गोष्टीचं तात्पर्य काय आहे, किंवा शुद्ध मराठीत बोलायचं झालं तर मोरल ऑफ द स्टोरी काय आहे, किंवा आम्हाला त्यातून काय शिकायला मिळणार आहे, हा महत्वाचा भाग. आता त्या टोपीवाल्याच्या नातवाने कित्येक वेळा ती गोष्ट ऐकली असेल, आणि त्याचप्रमाणे कदाचित त्या माकडाने देखील त्यांच्या आजोबांकडून ती गोष्ट कित्येक वेळा ऐकली असेल. पण टोपीवाल्याचा नातू फक्त ऐकीव माहितीवर अवलंबून राहिला. तो त्याच्या खोलात गेला नाही की आणखीन त्यामध्ये काय होऊ शकतं, कुठला आणखीन प्रकारचा दुसरा प्रॉब्लेम येऊ शकतो, समस्या येऊ शकते, जर आली तर ती कशा प्रकारे हाताळू शकतो, त्याचा त्याने एवढा खोलात जाऊन विचार पण नाही केला. आणि तिथे ती माकडं आपल्या पूर्वजांची चूक जाणून होते, आणि त्यामुळे त्वेषात न येता त्यांनी आपली ती चूक सुधारली. माकड चाळे बाजूला सोडून त्यांनी ती चूक सुधारली. खरं तर माकड जर माकड चाळे नाही करणार तर कोण करणार, पण ते अंतिम सत्य तर असू शकत नाही ना. त्यामुळे माकडाने चूक सुधारली आणि त्या टोपीवाल्याच्या नातवाला टोपी घातली. माकडाचं फक्त उदाहरण दिलंय, पण आपल्या खऱ्या आयुष्यामध्ये जे आपले स्पर्धक असतील, नातेवाईक असतील, मित्रमैत्रिणी असतील, कलिग्ज असतील, बॉस असेल, किंवा आणखीन कोणी असतील जे आपल्या खऱ्या आयुष्याचे भाग आहेत, अशा कितीतरी गोष्टी आणि व्यक्तींना आपण गृहीतच धरतो. आणि त्यामुळे जर कोणी चेकमेट केला ना, तर मात्र कठीण प्रसंगातून जावं लागतं आणि त्यातून सावरणं कठीण होऊन जातं, आणि तोपर्यंत आपल्याला टोपी लागलेली असते. आता हेच बघा ना, विज्ञानाची ज्याप्रमाणे प्रगती होते, ज्याप्रमाणे एक नवीन शोध लागतायत, थक्क करणारी गोष्ट आहे ती. म्हणजे अगदी जरी मोबाईल बद्दल जरी बोलायचं झालं ना, तर मार्केटमध्ये शेकडो मॉडेल्स दर महिन्याला येत असतात. 50 वर्षापूर्वीची सोडा, 50 दिवसांची गोष्ट देखील जुनी पुराणी होऊन जाते. तिकडे जर 30-40 वर्षापूर्वीचे अनुभव जर तुम्ही तसेच्या तसे वापरायला गेलात, चालेल का. ते अनुभव महत्वाचे आहेत, पण तो फक्त पाया आहे, कळस नाहीये. त्यामुळे त्याच्यावर विचार करून आणखीन त्याच्या पुढची पायरी गाठणं गरजेचं असतं. त्यामुळे त्या जुन्या जाणत्या व्यक्तींच्या अनुभवांवर नवा दृष्टिकोन किंवा मंथन किंवा विचार विनिमय करणं गरजेचं असतं, की ते आपण आणखीन वेगळ्या प्रकारे कशा प्रकारे करू शकतो, त्याला आणखीन पुढे कशा प्रकारे नेऊ शकतो. जर तसं झालं असतं ना, तर कदाचित त्या माकडाने तो टोप्या पळवल्याच नसत्या, तर त्याची काळजी अगोदर घेतली गेली असती आणि त्यामुळे पुढचा प्रसंग उद्भवलाच नसता. काय असतं ना, की आम्ही प्रॉब्लेम आल्यानंतर, समस्या आल्यानंतर त्याला कशी हाताळायची ना, फक्त त्याचा विचार करतो. पण त्या समस्या येऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, सहसा मी त्या भानगडीतच पडत नाही. त्यामुळे जुन्या जाणत्या माणसांचे अनुभव फक्त ऐकीव गोष्टी म्हणूनच राहून जातात, आणि त्यामुळे नुकसान अटळ असतं. आम्ही जुन्या पिढीपेक्षा कितीतरी पटीने चांगल्या प्रकारे काम करू शकतो. हा नवीन पिढीचा जो आत्मविश्वास आहे ना, चांगला येतो, पण त्याला अनुभवाची देखील जोड असावी लागते. आणि अनुभव चुका करून येतो, आणि आयुष्यातल्या सर्व चुका आपण नाही करू शकत. आणि तेवढा आयुष्य देखील नाही आपल्याकडे शेकडो वर्षांचा, की आपण सर्व चुका करत जाऊ आणि त्याच्यानंतर ती निस्तारू. शक्य नाहीये. त्यामुळे सर्व चुका स्वतः करायच्या नसतात, इतरांच्या चुकांपासूनही शिकायचं असतं. आणि जर नाही शिकलो तर त्याचे परिणाम भयंकर असतात. कारण त्याच्यानंतर जो अयशस्वी असा जर शिक्कामोर्तब झाला ना,
तर त्याला पचवणं खरोखर कठीण जातं आणि त्यातून बाहेर पडणं त्याहूनही कठीण असतं आणि कधी कधी तो शिक्का धुवून काढायला एक आयुष्य देखील कमी पडतं आणि तरीही तो धुतला जात नाही आणि तो पचवणं नसतं सोपं. त्यामुळे माकडांना जरासं बाजूला ठेवा आणि एवढं ध्यानात ठेवा की ही टोपी त्या माकडाने तुम्हाला घातलेली नसते, तर आपण स्वतःला घातलेली असते आणि ती उतरवणं खरोखरच कठीण असतं. आणि म्हणूनच कोणत्याही नवीन गोष्टी सुरू करताना तुमच्या जुन्या जाणत्यांचे अनुभव घ्या, त्यांचे सल्ले घ्या, त्या सल्ल्यावर मंथन करा, विचार करा आणि त्यातून आणखीन काय नवीन निर्माण करता येईल त्याचा विचार करा आणि जिथे गरज असेल, जिथे शक्य असेल तिथे सहकार्य घ्या. आणि एकदा का तुम्ही त्या गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवलं की मग जा ना स्वतःच्या जीवावर. कोणी अडवलं तुम्हाला? तुमच्या ज्या जवळच्या व्यक्ती असतात ना, त्यांना देखील हेच वाटत असतं की तुम्ही जावं, काहीतरी कर्तृत्व तुमचं गाजवावं, तुमचं नाव तुम्ही मोठं करावं, वाटत असतं त्यांना देखील तेच. पण जर पंखच कोमल असतील तर पडणार ना. आणि त्याच गोष्टीची काळजी त्यांना असते आणि त्यामुळे तुमचे पंख मजबूत करण्यासाठी ते त्यांचे अनुभव तुमच्या बरोबर वाटत असतात. त्यामुळे त्या अनुभवांचा फायदा घ्या, मदत घ्या की जेणेकरून तुम्ही आणखीन जास्त पुढे जाल. आणि ही लोक तुमच्या आयुष्यातला अडथळा नाहीयेत, तर ते तुमचा खूप मोठा सपोर्ट सिस्टम आहे. त्याला टाळू नका, त्याला दूर लोटू नका. कारण जर दूर लोटलत ना तर नुकसान तुमचंच असेल आणि तुम्हाला सुरुवातीपासून ABCD पासून पुन्हा सर्व काही शिकावं लागेल आणि तेवढं आयुष्य नसतं आपल्याकडे. आणि हो, माकडांनी टोपी घातली म्हणून त्या माकडांना देखील मी धडा शिकवणार, त्यांना देखील टोपी घालणार, या भानगडीत पडू नका. उगाच वेळ फुकट घालवू नका. जे झालंय, जे पण असेल तुमच्या आयुष्यामध्ये त्याच्यावर विचार करा, नीट त्याचा निष्कर्ष काढा आणि त्याच्यामध्ये तुम्ही आणखीन पुढे कशा प्रकारे जाऊ शकता ते बघा आणि यशस्वी व्हा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा मी शैलेश तांडेल, तुम्ही पाहत आहात सर्चलाईट विदिन. नमस्कार, पुन्हा भेटू.